समाज परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने केस तालुक्यातील सारणी सांगवी गावातील गोसावी समाजाच्या कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व तालुक्यातील समाज बांधव एकत्र आलेलो आहोत। महाराष्ट्र शासन एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबवून राज्यभरातल्या प्रत्येक भटकमुक्तांना कागदपत्र, सन्मान, सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकीकडे राज्याच्या भटक्यांवर रोज अन्याय होत आहे। कुठल्याही गावामध्ये भटकमुक्ताचं छोटंसं घर असलं की त्याला दाब प्रयत्न होत आहे आणि त्याच्यातलाच हा सांगवी गावातला प्रकार आहे। किसनगिरी महाराज यांच्या शेतामध्ये अवैध अतिक्रमण करून त्यांना खोट्या केसेस करणं, त्यांना धमकावणं, हातपाय तोडून टाकण्याची भाषा करणं हे शासनाच्या काळामध्ये सहन केलं जाणार नाही। कारण या सन्मानाने जगण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि तो जर अधिकार कोणी हिरावून घेत असेल, संविधानाच्या मानानं दशनाम गोसावी समाज परिषद जिल्ह्यात राज्यात सक्रिय आंदोलन राबवून या किसनगिरी महाराजांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे। फक्त समाजच नाही तर समाजातल्या समविचारी भटकेमुक्तांसाठी, दीनदलितासाठी, वंचितासाठी, रंजल्या गांजल्यासाठी काम करणारी प्रत्येक संघटना त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही कोणी शांत बसणार नाही। आजचं हे फक्त एक शांततेच्या मार्गाने निवेदन आहे। उद्या आम्ही जिल्हा स्तरावर सुद्धा निवेदन देणार आहोत, आंदोलन करणार आहोत, राज्य पातळीवर आंदोलन करणार आहोत आणि यापुढे भटक्यावर अन्याय अत्याचार झालाच नाही पाहिजे यासाठी सक्षम अशी वातावरण निर्मिती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करणार आहोत। कारण भटके विमुक्त म्हणून जन्माला आलो हे काही आमचं पाप नाही, पापी नाहीत आम्ही। आम्हाला पण संविधानाने जगण्याचा अधिकार दिलाय, सन्मान दिलाय। आम्ही 300-350 वर्षाची एक कुठल्याही देवाची परंपरा गोसावी समाज अखंडपणे चालवत आहे। पूजाविधी, धार्मिक ग्रंथ वाचन, देवाची दिवाबत्ती सगळं करत असताना सुद्धा अशा प्रकारचा त्रास आमच्या समाज बांधवाला होत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहेत आणि हा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही असं जाहीर आव्हान मी तहसील कार्यालयाच्या समोर समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी करतो आणि समाजातल्या कुठल्याच घटकावर अन्याय होणार नाही यासाठी आम्ही सर्वजण एकसाथ आहोत। हम सब उपभोगत असलेली जी किसन दिनागिरी यांची गट नंबर 10 मध्ये आहे, त्यामध्ये आजही धार्मिक तिढा निर्माण होणार नाही। थोर माणसं वंश परंपरा आलेली जमीन आहे जी मालकी हक्कात आहे, ज्याला आपण वर्ग 1 म्हणतो। ही काही इनामी किंवा वर्ग 2ची जमीन नाही, मालकी हक्कातली जमीन, स्वतःची जमीन, स्वतःच्या पुढच्या तुम्ही कोणाला दिली त्याचा विचार न करता गिरी यांनी 1996 ला ती जमीन ही त्यांनी संस्थाच तयार केली होती, त्याला दान दिले, जिथे दत्त मंदिर बांधलेलं आहे। तर सत्कर्म करणाऱ्या, चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या जमिनीमध्ये आज 10 गुंठ्यामध्ये अतिक्रमण आहे असं त्यांनी सांगितलं। आणि परत उभं पीक या हरामखोराच्या लोकांना मी एक सांगतो, उभ्या पिकातून शिवाजी महाराजांची आज्ञा आहे की आपलं सैन्य वहिवाट असताना शेतकऱ्याच्या उभ्या पीक जाणार नाही याची काळजी घ्या, ते शेतकऱ्याच्या बांधावरून गेलं पाहिजे। अशा सूचना देणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतोय असा त्यांनी प्रश्न, कारण उभं ज्वारीचं जे ज्वारी 5,000 रुपये क्विंटल भाव आहे, 3,000 रुपयाचा भाव आहे। अहोरात्र करून ज्या शेतकऱ्यानं ज्वारी पिकवली त्याचं 5 गुंठ्यावरचं ज्वारीचं पीक जेसीबी लावून उद्ध्वस्त केलं, त्या हरामखोर जेसीबी चालकावर, त्याच्या मालावर ते करायला लावणाऱ्या त्या सरपंच आहे जो सांगतो की मी फलाण्या प्रकरणात बाहेर आलो, कोणी वाकडं करू शकलं नाही, वाकडं करणार नाही, संविधानानं चांगल्याला हाबाडा दाखवलाय, चांगल्याची मस्ती जिरली नाही, तू काय तू रमखान नाही। आज रिपब्लिकन ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या आम्ही ते भाऊ निकाळजे च्या वतीने अध्यक्ष आम्ही दशनाम गोसावी परिषदेने शांततेच्या मार्गाने संविधानाच्या आम्ही रिपब्लिकन म्हणजे अन्याय सहन न करणारी गोष्टी, माणूस मेल्यावर न्याय मिळण्यापेक्षा थोडं त्याला बी सोसावं, आपल्याला सोसावं लागेल। आम्ही रिपब्लिक इंडियाच्या वतीनं आमच्या पद्धतीनं धडा शिकू बाबा। दादा
भाषा तू इथं करू नको. जो कोणी असेल तू तुझ्या पद्धतीने नीट राहा, लेकरा बाळाचा विचार कर, व्यवस्थित राहा. आम्ही तुला धमकी देत नाहीये वागा, पण तू असं समजू इथं या गोसावी संविधानाच्या अखत्यारीत हा देश असतो. त्या बाबासाहेबांनी सांगितलं की या निळ्या आकाशाखाली राहणारे सगळे समान आहेत. तसं जाती व्यवस्था न मानणारे आम्ही आहोत. तू असं समजू नको. त्याची त्याचं कोण काय करेल बाजू नको. समाज दीपक निकाळजे या कुटुंबाची तुझी असेल तर त्यांना दाखव, आम्ही दाखवतो काय असतं. फक्त आज निवडायला या समाजाच्या माता भगिनी सगळी मंडळी शांततेच्या मार्गाने आमचं प्रशासनालाही त्या ठिकाणी विनंती, एखादा माणूस मेल्यावर पावलं उचलणार, तुम्ही सतर्कता दाखवा. तुमच्या ढुंगणाजवळ हे सांगवे गाव आहे, पंचायत करा, त्या लोकांना न्याय द्या. एखाद्या शेतामध्ये कोणी अतिक्रमण करत असेल, फक्त शुद्ध बोलून काम करा. याच्या पुढे त्या लोकांच्या केस धक्का लागला तर येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये उल्लेखही केलाय की इथं जर या कुटुंबाला न्याय मिळाला नाही, संबंधित लोकांवर एकतर तुरंत कोणीतरी धस हसन मुस्लिमचा पीए, अरे बाबा असलं नाव घे, कुठं ऑक्टला आमच्या जिल्ह्यात गेले, कुणाची बी नाव घेऊ नका, कुणाची दुसऱ्याची वाट लागल, तुम्ही कुणाचं नाव घेऊ नका, रिकामं नाव घेऊन बबाटा करू नका, सामान्य लोकांना धमक्या देऊ नका, तुमची मस्ती तुमच्या घरी ठेवा. या प्रशासनाला, तहसीलदार साहेबांना, ज्या तालुक्याचे मायबाप आहेत यांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही जातीनं याच्यात लक्ष घाला आणि या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. साहेबांनी सांगितले आम्ही करू. आणि जो कोणी माजुरडी भाषा करत असेल त्या सरपंचाला अपात्रसाठी आम्ही पावलं उचलू या ठिकाणी दिलेला आहे. त्यांच्या विश्वास ठेवतोय. दिवसाच्या कायमची कारवाई झाली तर 8 नंतर आपण उपोषणाला रिपब्लिकन पार्टी इंडिया या पक्षाच्या मराठवाड्याचा अध्यक्ष आणि आमचा तालुका अध्यक्ष, आमचा पूर्ण पक्ष, आमचे तालुका अध्यक्ष या कुटुंबासोबत आमरण उपोषणाला बसतील. हे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी या व्यवस्था सर्वांना एवढंच सांगतो की या गिरी कुटुंबाचा पक्ष आम्ही सर्व पत्रकारी आणि सर्व विचारधारी किंवा समविचारी संघटना पक्ष त्या ठिकाणी आहोत. त्यामुळे माजलेल्या थोडं हिशोब, माजलेली भाषा तुमच्या घरी दाखवा, बाहेर दाखवू नका. कारण हे जग आता एवढा उन्माद जगला, एवढं तिसरं विश्व पडलंय. तुला जोर आहे भाषेत, तुला एवढा जर आहे, तुझी जमीन दे ना. लोक जमिनीत कशाला कार्यक्रम करतो तू? हा, तुझी जमीन दे ना. तू जमिनीत कशाला नाटक करतो? सर्वात महत्वाचा भाग काय, तुला जोर आहे ना, तू तुझी जमीन दे ना. ऑलरेडी त्यांनी 3 गुंठे दिली, तुझी हिंमत आहे तू 3 गुंठे देऊ. रोड टच जमीन जी आज प्लॉटिंग मधली जमीन आहे, रोड टच जमीन आहे, ती 3 गुंठे धर्माला दिली आहे ना. अरे कशाला करतोस तो गाड्या? आणि वरून तो काय होय की हे जोगड्यांनो म्हणतो, तू जोगड्यांनो कोसळ्यांनो भीक खायची तुमची जात आहे, भीक मागून खाणाराची. भीक मागून खाणाराची आहे का जगवणाराची? येणाऱ्या काळात तुला कळल. तुझी हीच मस्ती तू 8 दिवस कंटिन्यू दाखव, 9व्या दिवशी तुला आम्ही दाखवू काय असते ते. एवढं बोलतो आणि पत्रकार बांधवांचे आभार मानतो आणि प्रशासनाकडे विनंती करतो की आपण तात्काळ गिरी असणाऱ्या कुटुंबाला न्याय द्यावा, त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार थांबवावा, एवढी विनंती करतो. जय हिंद.